नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिवाळ्यामध्ये सोयाबीन जमू शकते का? अनेकांचं उत्तर आहे नाही जमू शकत। पण जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये सोयाबीन करायची असेल तर पहिली गोष्ट तुम्ही कशा प्रकारे करू शकता आणि त्यातल्या त्यात हिवाळ्याच्या सोयाबीनमध्ये जर केली तरी सुद्धा आपण चांगलं पहिली गोष्ट उत्पादन घेऊ शकतो। आणि जे काही माझे मित्र शेतकरी होते, विदर्भातले शेतकरी होते, मराठवाड्यातले शेतकरी होते, मी जवळजवळ 20 ते 25 शेतकऱ्यांना फोन केले ज्यांनी मागच्या वर्षी हिवाळ्यामध्ये सोयाबीन घेतली होती। त्यांच्याकडून नेमकी जाणून घेतलं हिवाळ्यामध्ये सोयाबीन करत होते तर कोणकोणत्या समस्या आल्या, ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये तुम्ही सोयाबीन केली होती आणि हिवाळ्यामध्ये सोयाबीन केली होती तुम्हाला काय फरक जाणवला आणि कसं उत्पादन येतं हे सगळं जाणून घेतलं आहे शेतकरी मित्रांनो। आणि त्यातल्या त्यात आपण म्हणतो की हिवाळ्यामध्ये बरेच म्हणजे ऑलरेडी बरेच शेतकरी म्हणतात की हिवाळ्यामध्ये सोयाबीन जमत नाही, म्हणावं तसं उत्पादन निघत नाही पहिली गोष्ट। पण शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, जे काही सफरचंद आहे हे सफरचंद पिकतं कुठं? काश्मीरला पिकतं। जे काही केशरची शेती होते कुठे? काश्मीरला होते। पण सध्या महाराष्ट्रामध्ये काश्मीरचं सफरचंद सुद्धा महाराष्ट्रामध्ये पिकत आहे आणि सफरचंदाच्या शेतीतून अनेक शेतकरी त्यामध्ये लाखो रुपये कमवत आहे। ड्रॅगन फ्रूट येतं कुठे शेतकरी मित्रांनो? ज्या ठिकाणी जास्त उष्णता असते अशा ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती होत असते। पण सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूटची शेती केली जात आहे आणि अनेक शेतकरी त्या शेतीतून लाखो रुपये कमवत आहे। आणि त्यातल्या त्यात हे जर सोयाबीन पीक पाहिलं, हे सोयाबीन पीक तर आपलं महाराष्ट्रातलं प्रमुख पीक आहे आणि म्हणजे सीझन जर चेंज झालं तर म्हणावं तितका काही पहिली गोष्ट परिणाम होणार नाही असं मला तरी वाटतं। आणि जर मी ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांना विचारलं होतं त्या शेतकऱ्यांचे सगळ्यांचे पॉझिटिव्ह विचार आहे आणि अगदी त्यामध्ये उलट तर काही शेतकरी बोलले की आम्ही ऑलरेडी पावसाळ्यापेक्षा आम्हाला हिवाळ्याच्या सोयाबीनचं पहिली गोष्ट चांगलं उत्पादन निघालं। आणि त्यातल्या त्यात शेतकरी मित्रांनो मी सुद्धा मागच्या वर्षी 5 ते 6 प्लॉट पाहिले होते ऑलरेडी। मला सुद्धा ते प्लॉट जे काही पावसाळ्यातली जी सोयाबीन असते त्या सोयाबीनपेक्षा हे हिवाळ्यातले प्लॉट त्यामध्ये मला उलट चांगले वाटले, भरपूर त्यामध्ये शेंगा लागल्या। पहिली गोष्ट ही आपण जाणून घेऊ की हिवाळ्यामध्ये नेमकी सोयाबीन केल्यामुळे नेमकी पहिली गोष्ट कोणकोणते प्रॉब्लेम येऊ शकतात। आता मेन प्रॉब्लेम म्हणजे की हिवाळ्यामध्ये म्हणजे अनेक जण असं म्हणतात की हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये थंडी असते, हिवाळ्यामध्ये ऊन म्हणावं तसं पडत नाही आणि त्याच्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ होत नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे। म्हणजे बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की म्हणजे सोयाबीन पिकाला जे काय आहे सूर्यप्रकाशाची जास्त प्रमाणामध्ये गरज असते, बरोबर। पण शेतकरी मित्रांनो जर आपण नीट विचार केला, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उलट सतत ढगाळ हवामान असतं, सतत ढगाळ वातावरण राहतं, सतत पाऊस पडत असतो। अशा वेळेस तर सूर्यप्रकाश पडत सुद्धा नाही, अनेक वेळेस 8-8, 10-10 दिवस ढगाळ हवामान राहतं, अशा वेळेस तर सूर्य उगवत सुद्धा नाही। आणि जर आपण हिवाळ्यामध्ये जर पाहिलं तर हिवाळ्यामध्ये ऑलरेडी सूर्य तर रोजच्या रोज उगवत असतो, फक्त एवढंच का त्याला उगवायला जर सकाळी 7ला उगवत असेल तर तो 9ला त्यामध्ये निघत असतो। म्हणजे ही एक गोष्ट त्यामध्ये एक विचार करण्यासारखी आहे। म्हणजे अनेक जण म्हणतात की सोयाबीनला जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते, पण ऑलरेडी पावसाळ्यामध्ये मला तर वाटतं की पावसाळ्यामध्ये उलट कमी सूर्यप्रकाश सोयाबीनला मिळत असतो आणि ऑलरेडी हिवाळ्यामध्ये तर चांगल्या प्रकारे ऊन तर रोजच असतं, फक्त एवढंच का थंड हवामान त्यामध्ये काही प्रमाणामध्ये असतं। म्हणजे म्हणावं तसा थंडीचा त्यामध्ये सोयाबीनवरती काही पहिली गोष्ट परिणाम म्हणजे सूर्यप्रकाशाचा म्हणावं तर काही प्रॉब्लेम आपल्याला हिवाळ्यामध्ये सोयाबीनला येऊ शकत नाही। हा प्रश्न त्यामध्ये आपला पहिली गोष्ट क्लिअर झाला। तर दुसरी गोष्ट म्हणजे की अति थंडीमुळे सोयाबीनची वाढ होत नाही, हा एक अनेक जणांच्या मनामध्ये शंका आहे किंवा अनेक जणांचा त्यामध्ये मनामध्ये एक प्रश्न आहे की हिवाळ्यामध्ये सोयाबीनला काय होतं, जास्त थंडी सहन होत नाही। आता शेतकरी मित्रांनो हा एक त्यामध्ये बरोबर पॉईंट आहे। हिवाळ्यामध्ये काय होतं, जास्त प्रमाणामध्ये थंडी पडत असते आणि त्याच्यामुळे सोयाबीनची जी काय आहे वाढ व्हायला थोडासा त्यामध्ये प्रॉब्लेम होत असतो। ऑलरेडी सोयाबीनचंच काय अनेक अशी पिकं आहे की ते जर आपण थंडीच्या दिवसांमध्ये केले तर त्यांची म्हणावी तशी वाढ होत नाही, फक्त जे थंडीच्या दिवसामध्ये केले जाणारे पिकं आहे जसे की हरभरा वगैरे त्यांना थंडीच लागते तरच त्या पिकांची पहिली गोष्ट चांगली वाढ होत असते। पण सोयाबीनची त्यामध्ये वाढ व्हायला त्यामध्ये थोडासा त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, हा एक त्यामध्ये एक समस्या त्यामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये येऊ शकते। एक तिसरी समस्या म्हणजे की अनेक जणांचं म्हणणं होतं की हिवाळ्यामध्ये जर सोयाबीन केली तर म्हणावी तशी भरपूर फुलधारणा वगैरे होत नाही, तर कशामुळे? ही थंडीमुळे होत नाही। तर हे सुद्धा त्यामध्ये बरोबर आहे शेतकरी मित्रांनो। हिवाळ्यामध्ये काय होतं, जास्त प्रमाणामध्ये जर थंड वातावरण राहतं त्याच्यामुळे जे काय आहे फ्लावरिंगला जराशी थोडा त्यामध्ये उशीर होत असतो, पण फ्लावरिंग होत असते, फक्त एवढंच काही फ्लावरिंगला जरा त्यामध्ये उशीर होत असतो। कधी फ्लावरिंग निघायला सुद्धा ऑलरेडी कोणत्या पिकाला हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये फ्लावरिंग यायला त्यामध्ये प्रॉब्लेम जाणू शकतो। म्हणजे हा एक त्यामध्ये बरोबर शेतकरी मित्रांनो फक्त म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये जर सोयाबीन करायची असेल तर पहिली गोष्ट फक्त 2च समस्या त्यामध्ये येऊ शकता। एक म्हणजे जर जास्त थंडी पडली तर सोयाबीनची वाढ। मराठवाड्यातले शेतकरी होते, विदर्भातले शेतकरी होते, मी ज्यावेळेस त्यांना कॉल केला त्यांना विचारलं नेमकी कशा प्रकारे हिवाळ्यामध्ये नेमकी तुम्ही कधी लागवड केली होती। बरेच जण म्हणे की जे काही आमची खरीप हंगामातली सोयाबीन होती ती निघाल्यानंतर आम्ही त्यामध्ये लगेच 10 ते 15 दिवसांनी लगेच त्यामध्ये कोणी टोकन पद्धतीने केलं, कोणी पेरणीने त्यामध्ये करून दिल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। पण ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं भरपूर शेतकरी जवळजवळ 70% शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमची ऑलरेडी म्हणजे पावसाळ्याच्या सीझनपेक्षा आमचं हिवाळ्यामध्ये जास्त उत्पादन आलं, म्हणजे ऑलरेडी हे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं। आणि त्यातल्या त्या शेतकरी मित्रांनो मी सुद्धा मागच्या वर्षी काही 5 ते 6 प्लॉट पाहिले होते,
तर ते सुद्धा मला प्लॉट त्यामध्ये पावसाळ्याच्या सोयाबीनपेक्षा मला त्यामध्ये चांगले बेटर वाटले, भरपूर त्यामध्ये शेंगा पण लागलेल्या होत्या. आणि पहिली गोष्ट जर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला करायचीच असेल ना हिवाळ्यामध्ये सोयाबीन, एक त्यामध्ये तुम्ही ठेवा, विचार मनामध्ये ठेवा की मी सोयाबीन हिवाळ्यामध्ये सक्सेस करू शकतो. निश्चित पहिली गोष्ट ती कोणतीही शेती असू दे ती आपण त्यामध्ये सक्सेस करू शकतो. पण आपण जर मनामध्ये सुरुवातीलाच जर धरून बसलो की जमणारच नाही, पहिली गोष्ट मग ती नाही जमत. पण जर सुरुवातीपासून तुम्ही एक माइंडसेट ठेवला की मला सोयाबीन हिवाळ्यामध्ये करायची आहे, तिचं कमीत कमी 15-16 क्विंटल उत्पादन काढायचं आहे, हमखास निदान 13-14 तर क्विंटल उत्पादन शेतकरी मित्रांनो फिक्स निघतंच. टार्गेट मोठं ठेवलं तर निश्चित ते सक्सेस होत असतं, नाही त्या टार्गेटपर्यंत पण त्याच्या 2पेक्षा पायऱ्या तर आपण मागं निश्चित तेपर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवा. निश्चित त्यामध्ये सोयाबीन पहिली गोष्ट हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हिवाळ्यामध्ये जर वाण करायचा असेल तर कोणता केला गेला पाहिजे, हिवाळ्यामध्ये जर शेतकरी मित्रांनो वाण करायचा असेल तर जो आपण पावसाळी म्हणजे जो खरीप सीझनला वाण केलेला असतो त्याच वाणाची निवड करावी. ऑलरेडी विद्यापीठातले जे सर्व ते ओळखीचे मी त्यांना विचारलं, ते म्हणे ऑलरेडी आम्ही तर काही म्हणजे डायरेक्टली सांगू शकत नाही शेतकऱ्यांना की हिवाळ्यामध्ये तुम्ही सोयाबीन करा, ते आमच्या नियमाच्या बाहेर आहे. पण म्हटलं जर सर म्हटलं शेतकऱ्यांना जर करायचं असेल तर कोणता केला गेला पाहिजे, ते म्हणे त्यामध्ये जो आपण खरीप सीझनला करत असतो तोच वाण त्यामध्ये रब्बी सीझनला शेतकऱ्यांनी शक्यतो करावा, वाणाची बदल त्यामध्ये करू नये, कारण जो तो आपल्या भागासाठी मॅच्युअर वाण असतो. तर अशा वेळी शेतकरी मित्रांनो जो तुम्ही आता सध्या वाण केलेला होता म्हणजे पावसाळ्याच्या सीझनला त्याच वाणाची शक्यतो निवड करावी. आणि लागवडीची पद्धत म्हणजे जास्तीत जास्त पहिली गोष्ट जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल याच्यासाठी टोकन पद्धत किंवा BBF पद्धत ह्या दोन्हींपैकी कोणत्या तरी एका पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन निघू शकेल. आणि शेतकरी मित्रांनो ऑलरेडी सरांनी मला हे पण सांगितलं, जर आपण म्हणजे हिवाळ्यामध्ये जर सोयाबीन केली, ऑलरेडी ते म्हणे आम्ही विद्यापीठामध्ये पण ट्राय घेतला होता, तर जी काही सोयाबीन आहे हिवाळ्यामधल्या सोयाबीनवरती पहिली गोष्ट आळीचा अतिशय कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. त्याच्यामुळे आळीसाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही, आपल्याला फक्त त्यामध्ये खर्च करावा लागतो सोयाबीनची चांगली वाढ होण्यासाठी आणि सोयाबीनला भरपूर फुलधारणा होण्यासाठी ह्या 2 औषधांवरती खर्च करावा लागतो. आळीसाठी बिलकुलही खर्च करावा लागत नाही. आणि ऑलरेडी शेतकऱ्यांनी पण तेच सांगितलं की आळ्या म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये दिसून येतात, म्हणावे इतक्या आळ्या त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे हा एक त्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक आपला प्लस पॉईंट आहे हिवाळ्यामध्ये जर सोयाबीन करायची असेल. आणि एक दुसरी गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, हिवाळ्यामध्ये सोयाबीन करत असताना जे काही खत व्यवस्थापन आहे हे चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन करा, कारण हिवाळ्यामध्ये काय होतं सोयाबीनची वाढ व्हायला त्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो. पण जर आपण चांगली जर खतं वगैरे वापरली तर निश्चित त्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ ऑलरेडी होते, हे शेतकऱ्यांनी सर्वांनी सांगितलं आहे. आणि त्यात शेतकरी मित्रांनो आपण जे काय आहे समजा पावसाळ्याच्या सीझनला ऑलरेडी अतिशय कमी म्हणजे कमी खर्चातले आपण खतं वापरत असतो, अनेक जण वापरत पण नाही. पण जर तुम्हाला त्यामध्ये हिवाळ्यामध्ये जर सोयाबीन करायची असेल तर चांगली खतं वापरा, 24-24-0 वापरा, 20-20-0-13 वापरा सुरुवातीला, जेणेकरून याच्यामुळे काय होती लवकर कोणत्याही पिकाची ऑलरेडी लवकर वाढ होते. अशी खतं त्यामध्ये वापरा, 10-26 वापरा, जेणेकरून लवकर फास्ट त्यामध्ये वाढ होईल. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरा, अमोनियम सल्फेट वापरा, जेणेकरून लवकर जे काय आहे सोयाबीनची पहिली गोष्ट म्हणजे जो काही सुरुवातीचा टप्पा आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर वाढ झाली तर पहिली गोष्ट सोयाबीन ही आपली सक्सेसफुल होते. पण अनेक वेळेस काय होतं हिवाळ्यामध्ये जे अनसक्सेसफुल शेतकरी होते त्यांचे मी पण ऐकून घेतलं की का तुम्हाला जमलं नाही, तर ते म्हणजे आमची सुरुवातीला वाढच त्यामध्ये झाली नाही, त्याच्यामुळे नंतर ऑलरेडी फ्लावरिंग पण कमी झाली आणि शेंगा पण कमी झाल्या. ऑलरेडी मग त्यांना विचारलं तुम्ही खत कसं टाकलं, तर बरेच जण म्हणे की खत आम्ही टाकलंच नव्हतं, फवारणी वगैरे घेतलंच नाही सुरुवातीला, मग त्याच्यामुळे पहिली गोष्ट वाढ झालीच नाही. म्हणजे त्याच्यामुळे सुरुवातीला जर सुरुवातीपासून जर मॅनेजमेंट ठेवलं तर निश्चित आपली हिवाळ्यामध्ये सोयाबीन सक्सेसफुल होऊ शकते आणि हिवाळ्यातल्या सोयाबीनसुद्धा मधून आपण चांगलं उत्पादन कमवू शकतो. ऑलरेडी शेतकरी मित्रांनो मी एक अंदाज घेतला की हिवाळ्यामधल्या सोयाबीनचं ॲव्हरेज उत्पादन किती येतं पावसाळ्याच्या सोयाबीनपेक्षा. जर आपल्याला खरीप सीझनमध्ये जर समजा 15 क्विंटल जर उत्पादन होत असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहे साधारणपणे 2 ते 3 क्विंटलपेक्षा फक्त त्यामध्ये कमी उत्पादन निघालेलं आहे. काही त्यांचं ऑलरेडी जास्त आहे, म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं आम्हाला 12 क्विंटल झालं, 13 क्विंटल झालं, काही म्हणजे 10 क्विंटल झालं, एकरी उत्पादन आहे. म्हणजे ह्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो उत्पादन पहिली गोष्ट हिवाळ्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी घेत आहे. आणि त्यातल्या त्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये लागवड करायची असेल त्यातल्या त्यात जर तुम्ही थंडी संपल्यावर जर सोयाबीन केली तर 100% भरपूर उत्पादन तुम्हाला निघू शकतं. फक्त त्यामध्ये लागवड करत असताना जानेवारी महिन्यामध्ये करावी. जर जास्त म्हणजे ऑलरेडी थंडी संपल्यानंतर जर केली तर अतिशय उत्तम होईल. आणि ऑलरेडी आत्तासुद्धा त्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जरी केली मॅनेजमेंट जर तुम्ही चांगलं ठेवलं निश्चित सोयाबीनच्या पिकामधून सुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा सोयाबीन पहिली गोष्ट सक्सेस करू शकता. हिवाळ्यामधल्या सोयाबीन पिकाबद्दल तुमचं काय मत आहे नक्की खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.